मी तुम्हाला घेऊन आलोय एका आगळ्या वेगळ्या वास्तूमध्ये. टॉयलेट्स वगैरे ह्या गोष्टी आता घरातच आलेल्या आहेत, तर ह्याला आपण काय पर्याय देऊ नाही शकत. मग तुम्ही तिथे काय करू शकता, तर त्या टॉयलेटला तुम्ही हिरव्या रंगाची पट्टी किंवा ॲल्युमिनियम स्ट्रिप, जो तिथला धातू आहे उत्तर दिशेचा, ती चारी बाजूंनी किंवा तिन्ही बाजूंनी तुम्ही त्याला, उत्तरेचं बेडरूम हे तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीजचं कार्य करत असतं. ईशान्य दिशेला शक्यतो झोपू नये, कारण कामामध्ये अडथळे येतात. पूर्व दिशेचं जे बेडरूम असतं हे तुम्हाला अनेक सामाजिक स्तरावर उंचीवर नेण्याचं काम करत असतं किंवा हाय कॉन्टॅक्ट देण्याचं काम करत असतो. अनेक राजकारण्यांचे बेडरूम, शयनगृह आम्ही ह्या दिशेमध्ये करत असतो. आता बरेच वास्तुशास्त्री सांगतील की नैऋत्येला झाडं नसावीत, पण असं नाही, कारण तुम्ही ज्यावेळी घराच्या बाहेर बघाल त्यावेळी झाडंही असतातच. आणि जे काटेरी वृक्ष किंवा ज्याच्यातून सफेद द्रव्य बाहेर निघतात, जसं रबराचं झालं किंवा श्वेतारक झालं, तर ही झाडं इंडोर मध्ये नसावीत. मोगरा, जाई जुई, रातराणी ही सुवासिक फुलांची झाडं आपण इंडोर किंवा आउटडोर कुठेही लावू शकतो. जर का ईशान्य आणि नैऋत्येमध्ये जर आपलं स्वयंपाकघर आलं असेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात, जसं की आपल्या आरोग्याचे आणि अनेक प्रकारचे असे दुर्धर आजार जे लवकर बरे नाही होऊ शकत. जे ॲक्टर्स असतात, कलाकार असतात, ह्यांना प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम हा दरवाजा, प्रवेशद्वार करत असतो. आणि जो पश्चिमेतला आपण 260 डिग्रीचा बघितला, त्याच्यामध्ये सुग्रीव, पुष्पदन ह्या एनर्जी फील्ड्स येत असतात. तर यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला मोठे मोठे लाभ, मोठे मोठे प्रॉफिट्स इंडस्ट्रीयल लोकांसाठी हा खूप फलदायी व शुभदायी असतो. स्वतःचा जर एखादी वास्तू पण निर्माण करत असतो, तर जसं आता आपण बघत असाल, ही जी पश्चिम दिशा आणि नैऋत्य दिशा आहे, इथे सर्व हाय रायझिंग बिल्डिंग्स आहेत. ह्या वास्तूच्या 369चा एक रूल असतो, म्हणजे 3 वाजता, 6 वाजता आणि 9 वाजता. तर दिवसातून ह्या टायमाला जर आपण आपले विजन बोर्डचा फोटो काढून मोबाईलमध्ये जरी बघितला, तरी आपण आपल्या ज्या इच्छा आहेत त्याच्या जवळ पोहोचण्यास आपल्याला मदत होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.